मस्त चवदार चटपटीत खमंग असा वास सुटलाय घरात बटाट्याच्या भाजीचा। तर तुम्ही म्हणाल वेगळं काय, तर चला वेगळं काय मी तुम्हाला दाखवते। थोडे जिरे, बडीशोप आणि धणे मस्त असे कुटून घ्या। फोडणी द्यायची आता। मोहरी, आता जिरे कुटलेले त्याची नका देऊ, म्हणजे तो मसाला टाकायचा। लसणाची भरपूर अशी ठेचलेल्या लसणाची द्या आणि तो कुटलेला मसाला घाला। थोडे तिळही घाला बरं का, आणि व्यवस्थित असं परतून घ्या। आता बटाटे असे मस्तपैकी सालं काढून घेतले आणि असे बारीक चिरून घेतलेले आहे। हे उकडलेले नाही, कच्चेच आहे। ते जवळजवळ त्या फोडणीमध्ये 1.5 मिनिट मध्यम गॅसवर परतून घ्या बरं का। इथे आपल्याला पाणी टाकून अजिबात शिजवायचं नाही, आणि पाणी टाकून शिजवलेले वेगळे आणि हे वेगळे, याची चव फार छान लागते। थोडा हिंग टाका, कढीपत्ता टाका, चवेपुरतं मीठ टाका आणि जवळजवळ 2 ते 2.5 मिनिट फक्त मध्यम गॅसवर मस्त असे वाफून घ्या। वरती तुम्ही कढईवर पाणी ठेवलं तरी ते छान असे शिजले जातील। हे बघा मस्त असे शिजलेले आहे। मस्त एवढ्याच मसाल्याचा मस्त असा वास सुटलेला आहे। नक्की तुम्ही अशा पद्धतीने भाजी बनवून बघा। थोड्या हिरव्या मिरच्या, थोडं लाल तिखट, हळद, बास, बाकी काहीच टाकायचं नाही आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आणि मस्तपैकी 2 ते 3 चमचे बेसन पीठ घालायचं बरं का यामध्ये, आणि ते परतून घ्यायचं। आता त्याचं जे अंगचं पाणी आहे ना, त्यामध्ये ते बेसन पीठ छान असं शिजलं जाईल। थोडा वेळ वाफून घ्या, 2 ते 2.5 मिनिट कमी गॅसवर। सतत मध्ये आधी हलवत राहा आणि बघा तुम्ही ही बटाट्याची भाजी नक्की तुम्हाला आवडेल अशी आहे। मस्त लिंबू पिळून खा अथवा वरतून तुम्ही खोबऱ्याचा खीस घाला। डाळ भाताबरोबर तोंडी लावा अथवा मिस्टरांच्या डब्याला द्या, मुलांच्या डब्याला द्या, नक्की आवडेल। आणि घाईघाईत सुद्धा होणारी भाजी आहे, पाहुण्यांसाठी बनवली तर वेगळ्या अशा चवीची। ते बेसन पीठ त्यामध्ये मस्त असं शिजलं जातं, असं मोकळं भुरभुरीत होतं आणि खमंग लागतं त्यामुळेच। आणि असे ही तीळ टाकलेले आहे त्यामुळेही मस्त कोथिंबीर टाकून ताटामध्ये घ्या, सर्व करा। बाजरीच्या भाकरीबरोबर खा अथवा चपातीबरोबर खा। आमच्याकडे तर आठवड्यातून एकदा दोनदा होते। माझी आई तेव्हा तव्यावरच बनवायची, चुलीवरतीही, आणि मीही अशी कढईत बनवली, पण तशीच चव झाली बरं का। तेव्हा आठवणीने आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम, फेसबुक पेज फॉलो करा।